जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुमचे पी-एफ खाते असेल तर तुम्हाला आता 50,000 रुपयापर्यंत बोनस दिला जाणार आहे। तर नोकरदार लोकांसाठी ई-पी-एफ-ओ मध्ये खाते उघडले जाते। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यावेळी आपल्या खातेधारकांना अधिक लाभ देणार आहे। जर कोणत्याही खातेधारकाने अटी पूर्ण केल्या तर त्यांना 50,000 रुपयापर्यंत बोनस दिला जाणार आहे। म्हणजे ई-पी-एफ-ओ मध्ये काही अटीची शर्तता दिलेली आहे, तर ती तुम्ही पूर्ण केली असेल किंवा कराल तर त्यांच्यासाठी ह्या 50,000 रुपयाचा बोनस दिला जाणार आहे। तर नोकरदारासाठी एक चांगली बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई-पी-एफ-ओ ने एक मोठी घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने काही अटीचे पालन केले तर त्याला 50,000 रुपयापर्यंत बोनस दिला जाणार आहे। तर हे सदस्यांना एक पद्धतशीर सेवानिवृत्ती बचत योजना ऑफर करते, जी रोजगारानंतर आर्थिक स्थिरता सुनिश्चित करते। परंतु ई-पी-एफ चे काही नियम आहेत, त्याने सदस्यांनी फारशी माहिती नसते। म्हणजे ई-पी-एफ चे काही नियम आहेत ते काही जणांना माहित नसतात, ते आपण जाणून घ्या की काय काय फायदे आहेत, तर ते आपण पाहून घ्या। तर यापैकी एक नियम म्हणजे लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट्स, म्हणजे यामध्ये कर्मचाऱ्याला 50,000 रुपयापर्यंत थेट लाभ मिळतो। मात्र एक अट आहे, अट काय आहे ते आपण जाणून घ्या। केंद्र सरकारने या कार्यक्रमाला मान्यता दिलेली आहे, म्हणजे शासनाकडून ही मान्यता आलेली आहे की आता 20 वर्षापासून नियमित योगदान देणाऱ्या ग्राहकांना 50,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे। म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला बोनस मिळणार। कसे मिळणार? जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुमचा जो पी-एफ अकाउंट आहे तो 20 वर्षापर्यंत कंटिन्यू असला पाहिजे। जर तुम्ही जॉब चेंज करत असाल तरीही चालेल, पण तुमचा जो पी-एफ अकाउंट नंबर आहे तो तुमचा 20 वर्षापर्यंत कंटिन्यू असला पाहिजे। तर या लाभ मध्ये कोणाकोणाचा समावेश होणार आहे ते आपण पाहून घेऊया। तर लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट अंतर्गत 5,000 रुपयापर्यंत मूळ वेतन असणाऱ्या लोकांना 30,000 रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे। बघा, जर तुमचे 5,000 पर्यंत वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे। ज्यांचे मूळ वेतन हे 5,001 रुपया ते 10,000 रुपयापर्यंत आहे त्यांना 40,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहे। आणि जर त्यांचे मूळ वेतन 10,000 पेक्षा जास्त असेल तर त्यांना 50,000 रुपयापर्यंत लाभ दिला जाणार आहे। म्हणजे 5,000 रुपयापर्यंत ज्याचं वेतन आहे त्याला 30,000 रुपये, 5 ते 10,000 रुपये त्याला 40,000 रुपये, आणि 10,000 पेक्षा जास्त ज्याला वेतन आहे त्याला 50,000 रुपयापर्यंतचा लाभ दिला जाणार आहे। तर ई-पी-एफ च्या सदस्यासाठी हा लाभ काय बघून घ्या। सर्वोत्तम मार्ग म्हणजे नोकरी बदलताना समान ई-पी-एफ खाते चालू ठेवणे। म्हणजे ह्यामध्ये जे मी पहिला सांगितलेलं आहे तसंच की तुमचा जो ई-पी-एफ नंबर आहे तो कंटिन्यू असला पाहिजे, तोही 20 वर्षापर्यंत। यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या नियोक्त्याला आणि सध्याच्या नियोक्त्याला माहिती द्यावी लागेल। तर ज्याचे 20 वर्षापर्यंत अकाउंट कंटिन्यू पी-एफ चे आहे त्यालाच या बोनसचा लाभ भेटणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण ई-पी-एफ-ओ द्वारे ही माहिती आलेली आहे। जे कामगार 20 वर्षाच्या वरती काम करत आहेत त्यांना ही माहिती पडणे आवश्यक आहे। यामध्ये त्यांना 50,000 रुपयापर्यंतचा लाभ भेटणार आहे। तर मित्रो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।